नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. जगातली राजकीय परिस्थिती सातत्यानं बदलतीये आणि ही बदलणारी भूराजकीय परिस्थिती मग परराष्ट्र धोरणांमध्येही आमूलाग्र बदल घडवायला भाग पाडतीये. याचाच परिणाम आहे की भारत सरकारनं गेल्या 10 तारखेला म्हणजे 10 मार्चला एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. निर्णय होता चीनच्या कंपन्यांना भारतामध्ये 10% डायरेक्ट गुंतवणूक, थेट गुंतवणूक करायला परवानगी. यात कोणतीही विशेष अशी स्क्रुटिनीही होणार नाही. म्हणजे आता चीनी कंपन्या भारतीय कंपन्यांमध्ये 10% गुंतवणूक करू शकतात. जर ही गुंतवणूक 50% करायची असेल तर भारतात त्याला परवानगी मिळवावी लागेल. आणि त्यासाठी म्हणून भारत सरकारनं आश्वासन दिलंय की 60 दिवसाच्या आत आम्ही ही परवानगी देतोय किंवा नाकारतोय हे स्पष्ट करू. ही भूमिका मुळात भारत का घेतोय? अमेरिका एकीकडे चीन बरोबर संबंध ठेवू नये म्हणून दबाव टाकतोय, रशियाशी आपले संबंध राहू नये म्हणून दबाव टाकतोय आणि अशा परिस्थितीत भारत मात्र चीन बरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतोय. भारत हा सातत्यानं अलिप्तवादी अशा धोरणाचा होता. ना रशिया बरोबर ना अमेरिकेबरोबर. सध्या रशियाची जागा चीन घेऊ पाहतोय. मात्र चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान विकसित होत आहे. हे तंत्रज्ञान आपल्या विकासालाही गरजेचं आहे. आपल्याला गुंतवणुकीचीही गरज आहे. चीनजवळ सध्या खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आहे. चीनचा पैसा आणि तंत्रज्ञान दोघंही मिळवायचं, त्यातून आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर डेव्हलप करायचं हाच मूळ हेतू दिसतोय. इतकंच नाही, येत्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर चीनमधून जी आयात करतो ती आयात चीननं जर अचानक थांबवली तर आपली जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ती पूर्णतः कोलमडेल. ते होऊ द्यायचं नसेल तर चीनची गुंतवणूक भारतात असायला हवी. जेणेकरून अशी परिस्थिती आली तर चीनचंही नुकसान होईल. मग आर्थिक पातळीवर नुकसान होऊ नये म्हणून युद्धजन्य परिस्थिती चीन आपल्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावर जाऊ शकणार नाही. बदलत्या परिस्थितीत अशा स्वरूपाची रणनीती आखणं गरजेचं होतं. भारत सरकारने ती पावलं उचलली आहेत. एकीकडे अमेरिका इराण युद्धामध्ये गुंतून पडलेला असताना भारताची ही खेळी अत्यंत लक्षणीय आहे आणि निश्चितपणे दूरगामी परिणामी करणारी आहे. त्यामुळे या खेळीचं स्वागत करायलाच हवं. धन्यवाद.